शक्तीपीठ महामार्ग विरोधात मंगळवारी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये 5,000 पेक्षा अधिक शेतकरी आणि नागरिक सहभागी होतील अशी माहिती निमंत्रक गिरीश फोंडे यांनी आज दिली। पोलिसांनी मोर्चा आयोजकांना नोटिसा बजावल्या असल्या तरी कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच असा निर्धार फोंडे यांनी व्यक्त केला। दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधातील हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली। राज्य शासनाचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सध्या चांगलाच वादग्रस्त बनलाय। 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गाला ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होतोय। अशा परिस्थितीत मंगळवार 9 जून रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने केलं आहे। तर जमावबंदीचं कारण सांगत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी देण्याचं नाकारलंय। त्यातून संबंधितांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आज निमंत्रक गिरीश फोंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांची भेट घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत मंगळवारी मोर्चा निघणारच असं स्पष्ट केलं। 5,000 पेक्षा अधिक शेतकरी या मोर्चात सहभागी असतील। तर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर 25 सदस्यांचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे असं फोंडे यांनी सांगितलं। दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग विरोधातील हा मोर्चा राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे। मोर्चा त्यांनी काढलेला आहे। या मोर्चामध्ये माझं आपल्याला आव्हान आहे, विनंती आहे की या शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांचे जमिनी जातात त्यात किती आहेत ते पहिला तपासा। हा जो मोर्चा आहे हा आमच्या विरोधकांचा राजकीय हेतून प्रेरित असणारा मोर्चा आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही।